नमस्ते, मी शैलेश किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंब्याचं सांडण कसं करायचं ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे: 1 वाटी जाडा रवा, अर्धी वाटी साखर, पाऊण वाटी आंब्याचा पल्प, अर्धा चमचा वेलची पावडर, पाव चमचा मीठ. आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. एक बाउल घेतलं, त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया. नंतर साखर, वेलची पावडर, थोडस गोड पदार्थ असेल ना थोडस मीठ टाकायचं, चिमूटभर. आणि हा आंब्याचा पल्प पाऊण वाटी साल काढून मोठे मोठे काप करून मिक्सरला लावून घेतला. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तांदूळ धुवून चुकून जाडसर पीठ करून ते पण वापरतात. रवा पण वापरू शकतो आपण, जाडा किंवा बारीक कोणताही चालेल. मी हा जाडा रवा वापरलाय. आपण जेव्हा तांदूळ दळणार ना तर ते पण असं जाडसरच दळायचं असतं आणि ते मग मिश्रण आपण करणार ना ते वापरायचं आपल्याला रव्याच्या ऐवजी. आता बघा घट्ट वाटतंय ना, म्हणून मी काय केलं, मिक्सरमध्ये आंबा बारीक करून घेतलेला ना तर त्याच मिक्सरमध्ये पाणी ओतलं आणि आता थोडंसं मी आता हे घेतलं पाणी. आधी जास्त पातळ नाही करायचं ना आपल्याला, म्हणून मी आधी थोडं टाकते. कारण रवा आहे ना मग ते पाणी शोषलं जातं, म्हणून आपल्याला मध्यमच असं मिश्रण करायचं. खूप पातळ पण आणि खूप घट्ट पण नाही. थोडं घट्ट वाटतंय ना, मी थोडस अजून पाणी ओतते. म्हणजे आपण डोश्यासाठी कसं मिश्रण करतो तसं मिश्रण करायचं. आणि हे सांडण आपल्याला इडली पात्रामध्येच बनवायचे, म्हणून मग आपल्याला तसंच मिश्रण करायचं. आपण डोश्यासाठी इडलीसाठी जसं मिश्रण करतो ना, इडलीसाठी थोडंसं घट्ट असतं, तसं आपल्याला करायचं. हे बघा आता एवढं असं मी आहे ना हे ठेवते. आणि आता हे आपल्याला मिश्रण ना 8 तास झाकून ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण सांडण बनवायला घेणार ना तेव्हा जर आपल्याला वाटलं की जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं 1-2 चमचे पाणी आपण ओतू शकतो. आता हे मी असं झाकून 8 तासासाठी ठेवणार आहे. आपण आता रव्याचं मिश्रण काल मिक्स करून ठेवलं होतं, तर त्याला 8 तास झाले आहेत. पण हे बघा मिश्रण ना असं घट्ट वाटतंय, तर आपल्याला थोडंसं पाणी ओतावं लागेल. अजून थोडंसं पाणी ओतते, कारण का आपल्याला खूप घट्ट पण नकोय आणि खूप पातळ पण नकोय, मध्यम हवंय. त्याच्यासाठी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी. एवढं आपल्याला चालेल. म्हणजे समजा अर्धी वाटी पाणी ओतलं मी ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये. आता आपण हे आपलं मिश्रण तयार झालंय ना. आता आपण इडली कसं बनवतो त्याच इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सांडण बनवायचे. हे मिश्रण आहे ना, हे मिश्रण आपल्याला आता इडली पात्रामध्ये ठेवायचंय. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा इडलीचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतलंय आणि अशी ही चाळण ठेवली. त्याच्यावर आता हे इडलीचं भांडं आपल्याला ठेवायचं आहे. पण पहिल्यांदा सगळं आपण तूप वगैरे लावायच्या आधी हे पाणी गरम करून घ्यायचंय.
पाणी चांगलं उकळायला हवं, म्हणून आपण गॅस हाय ठेवलाय. हे इडलीचं पात्र आहे ना, त्याला आपण पहिल्यांदा तूप लावून घेऊया. असं व्यवस्थित गोड पदार्थ आहे ना, म्हणून आपल्याला तूप लावायचं. व्यवस्थित लावून घ्यायचं तूप सगळ्या बाजूने. तोपर्यंत कसं हे पाणी पण आपलं गरम होईल ना, तूप लावून मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकेपर्यंत. आता मी पहिल्यांदा 2 भांड्यांनाच लावून घेतलं तूप. आता मिश्रण काढून घेतलं याच्यामध्ये. एकदम गच्च नाही भरायचं, थोडस कमी ठेवायचं. इथे जरा थोडस जास्त भरलं, एवढं नका भरू, थोडं कमी चालेल, एवढं चालेल. इथे थोडं जास्त भरलं गेलं, हे मी कमी करते. आता अशाच पद्धतीने आता किती भांड्यात, 2 भांड्यात बसतं किती, त्याप्रमाणे एकावर एक ती भांडी ठेवून आपल्याला स्टीमर मध्ये आपल्याला हे इडलीचं भांड ठेवायचं. आपण हे सांडणचं मिश्रण इडली पात्रामध्ये टाकून घेतलं ना, की थोडं असं असं करायचं, हलवायचं थोडस, म्हणजे एकदम प्लेन होईल. आता बघा हे एक झालं भरून. आता हे मी दुसरं ठेवते. हे होल आहेत ना इथे खाली, तर ह्या होलाच्या वर प्लेन बाजू यायला पाहिजे. जर समजा असं आलं ना, तर मग काय होतं बघा, ह्या इडलीच्या वर ही इडली येते, मग ती फुलली ना चिकटते, किंवा इडलीचं पाणी ह्याच्यामध्ये पडतं खालच्या भांड्यामध्ये. म्हणून काय करायचं, असं करायचं. हे बघा, ही इथे आपण इडली ठेवली, आता इथे हे होलवालं बाजू करायची, म्हणजे मग एकमेकाला चिटकत पण नाही आणि पाणी पण पडत नाही. आता 2 भांडी भरली आहेत, तर बघूया अजून एकच राहतं का. आपण पाणी उकळायला ठेवलेलं, 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं, ते आता मी गॅस मोठा ठेवते, मागाशी कमी केलेलं. आता छान उकळत आहे पाणी. आता मी स्टीमर मध्ये हे इडली पात्र ठेवते. ही 3 भांडी आहेत, तर बाकीचे सगळे भरल्याने हे इथे एक शिल्लक राहिला, तर ठीक आहे. मग आता काय करायचं, आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. 15 मिनिटं आपण आंब्याचं सांडण वाफवून घेतलं. 15 मिनिटं झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता पूर्ण थंड झालंय. आता आपण प्लेटमध्ये सांडण काढून घेऊ. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आपण खाली तूप लावलंय ना, त्याच्यामुळे बघा एकदम सहज निघतंय. किती छान दिसतंय, कलर किती छान दिसतोय आणि सहज निघतं तूप लावल्यामुळे. असं आपण काढून बघूया, हाताने निघतं का. हे बघा एकदम सहज निघतंय. असं थोडं इकडे मोकळं करायचं, कडा त्याच्या. कडा मोकळ्या केल्याने की सहज निघतात. इडलीच्या ट्रेला खाली तूप लावलं होतं ना, म्हणून सहज निघतात. याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे सांडण काढून घेऊ. आपले आंब्याचे सांडण बनवून तयार आहेत. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.